होय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच की आपले काल महाळ होते नवमीला. हा सुद्धा ब्लॉग कालचाच आहे बरं का, पण आज एडिट करते मी. हे संध्याकाळी मी शूट घेतलं होतं. तर म्हटलं आजपासूनच साफसफाईला मी सुरुवात करणार होते, पण विचार केला की चला आता महाळ तर झालेत, सकाळचा स्वयंपाक पण शिल्लक होता. तर म्हटलं की ती 5-7 चपाती फक्त मला बनवायची होती. तर म्हटलं चला टाईम आहे तर किचनची साफसफाईला सुरुवात करूया. मग संध्याकाळच्या टायमिंगमध्ये दुसरी तर काही साफसफाई करू शकत नाही, म्हणून म्हटलं भांडी तर घासून काढूया. तर इकडच्या कपाटातली मी रिकामी करत होते आणि इकडं आत्ती डबे मला रिकामी करून देत होत्या पापडाचे वगैरे ते. तर म्हटलं घासून घेऊया आता भांडी. मी चप्पा बनवून घेते, तोपर्यंत सगळे डबे बाहेर नेऊन कुठं ठेवायचे, त्या कट्ट्यावर ठेवा, पुन्हा कट्ट्यावरनं खाली घ्यायला येतं. हा, सावकाश टेबलला हॉलमध्ये धडकवायचं नाही. हा बघू. सावकाश न्यायचं, पळापळी करायची नाही अजिबात. सावकाश सावकाश सावकाश. घसरून पडत चाल. हा चल. हा पलीकडे ठेवायचं, तिकडं कडेला एकदम जावा. सावकाश. हा व्यवस्थित ठेवायचे कडेला. झाकणं पण आहेत त्याची आतमध्ये. हा पलीकड पलीकड कोपऱ्यावर तिकडं. हा तिथं. चला. ए पडशील माग. राहू दे राहू दे. बहुत भारी आहे. चला, माझा तवा तापला इकडं, तो बारीक करायला लक्षात नाही. आत्ती इकडं करायला आलेत पसारा. तोपर्यंत मला डबे मोकळे करून देतात, मुलं नेऊन ठेवते. तोपर्यंत इथंच केले मी रिकामं. इथं आता मग मी चपाती बनवून घ्यायला लागलेले आणि आस्ता इकडं आहे. आजी डबे रिकामे करून देतात, तर ती घेऊन बाहेर नेऊन ठेवते. तर म्हणलं थोडं थोडं म्हणत मुलांची बरीच हेल्प झाली मला. आतमध्ये माझं आवरेपर्यंत इथं बघा, इथं जवळपास सगळी भांडी त्यांनी आणून ठेवली होती, डबे वगैरे. पळायचं नाही म्हणून सांगितलंय ना मी. आणि 8 वाजताची जरा जास्तच एक्साइटमेंट होती की बाबा भांडी आपल्याला नेऊन ठेवायची आहेत, मम्माला हेल्प करायची आहे असं. मग त्याच्यामुळे त्यांनी त्या जोशमध्ये सगळी भांडी बाहेर आणून ठेवली आणि मग त्याच्यामुळे माझं बऱ्यापैकी काम सगळं हलकं झालं होतं. आता म्हटलं चला बसून पटकन थोडी घासून घेऊया. वाटलं होतं जरा लवकर होतील, पण थोडं थोडं म्हणत बराच टाइम गेला मला ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि मग आता इथं बसले. म्हटलं इकडं लाईट पण आहे, उजेडात दिसत पण होतं. आणि आरोज पप्पा पण इकडं बसले होते, आजोबा बाहेर होते. मग ते बाहेर असल्यामुळं पण इकडं म्हटलं चला निवांत मोकळ्या अंगाने पण धुवून पण होईल. आणि मुलांची किलकिल सुरू असल्यामुळं कसं एकटं असल्यासारखं नाही वाटणार म्हणून. मग अगोदर इथं आता डब्बेच घासून घ्यायला लागले. बाकीच्या अजून छोटी मोठी भांडी बरीच आहेत आतमध्ये, पण म्हटलं जी मोठी आहेत तर ती अगोदर धुवून घेऊया म्हणून. तर इथं आता मी धुवून घासून घेतले अगोदर आणि मग धुवून देत होते. तर मग म्हटलं आस्ता एक एक करून सगळे कट्ट्यावरती नेऊन डबे असे पालते घालत होते. आरोदादा सुद्धा हेल्प करत होता मधून मधून, त्याचं सुरू होतं. आता हे आरोदादा शूट घेत होता त्याच्यामुळे तो दिसत नाहीये. आणि परत नंतर मग दोघांनी पण मिळून मला भरपूर अशी हेल्प केली बरं का. मग असं वाटलं की नाही म्हटलं तरी म्हणजे माझं बऱ्यापैकी प्रेशर कमी झालं होतं की म्हणजे आत बाहेर मला तेवढ्या फेऱ्या घालाव्या लागल्या नाहीत म्हणून. त्याच्यामुळे मग त्यांनी व्यवस्थित दोघांनी मला मदत केली, त्याच्यामुळे झालं माझं, होऊन गेलं. अजून थोडं बाहेर वाढायचं. पाणी गळू दे, खाली धरायचं, हाताचं चिकट लावू नका भांड्यांना. पडलं बघा पिल्लू पायावर तुझ्या. आणि काल जो मी महाळाचा व्लॉग अपलोड केला होता, तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही पुरणपोळी करत नाही का, खीर बनवत नाही का, भजी पापड असं. पण आमच्याकडे सुद्धा महाळाला पुरणपोळी बनवतात, खीर बनवतात. पण आमच्याकडे जे आजोबा येतात पाहुणे म्हणून येतात तर ते खूप लांबून येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ते गोड खात नाही आहेत जास्त, म्हणजे पुरणपोळी वगैरे फारशी ते खात नाहीत. मग असं वाटतं एवढं आपण घाट घालून करायचं आणि मग त्यांनी ते खायचं नाही, अर्धवट पटाने उठून जायचं, मग असं ते बरोबर नाही ना वाटत. मग त्यांना आवडत नाही जास्त, म्हणून आम्ही फारसं गोड करत नाही. म्हणून मग काय करतो की महाळाच्या वेळी आम्ही सिंपल भाजी चपाती, बाकी कढीवडी जे काय असतं ते सगळं बनवतो. आणि अक्षय तृतीयेच्या वेळी मात्र मग पुरणपोळी, खीर वगैरे मग बाकी सगळं बनवतो. माझा घाट त्यांच्यासाठीच घालायचा असतो आणि त्यांनीच नाही खायचं म्हणल्यावर आपल्याला कसं तरी वाटतं ना, म्हणून आम्ही सिंपल जेवण बनवतो त्या दिवशी. आणि
काल कसं मग हे सगळा पसारा वगैरे रात्री मी काढल्यामुळं मला तुम्हाला कमेंट्सला रिप्लाय करायला मला खरंच टाईम भेटला नाही, म्हणून म्हटलं चला व्हिडिओमधूनच सांगूया. आणि बाकी तर मी इथं बघू शकता, आता भांडी वगैरे माझी तिथं सगळी घासून वगैरे झालेले. तसं तर मी 6:30 वाजता बसले होते, पण इथं माझं सगळं होईपर्यंत मला 10 वाजले. तर चला आता आतमध्ये किचनमध्ये जाते. आता मी बाहेरचा आवरून येस तर आत्तीने आतमध्ये आवरलं. ते बाऊल वगैरे म्हणलं आत बाहेर करण्यात फुटतील म्हणून त्यांनी आताच धुवून ठेवले होते. बाकी आता राहिलेला पसारा उद्या आवरून घ्यायचा सगळा. बाकी तुम्ही दसऱ्याच्या साफसफाईला सुरुवात केली का नाही, किंवा कधीपासून करणार ते नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.